झोप नाही लागत आहे. झोप लागायला मन शांत पाहिजे ना ताई. शांतपणे बसूया असं म्हटलं तरी सुद्धा सतत तेच तेच विचार येत राहतात आणि जी जाणीव होत राहते की आपण उद्ध्वस्त झालोय. मधुरा, मला ना आपल्या दोघींच्या आयुष्यातल्या घटनांच्या योगायोगाचं फार आश्चर्य वाटतं. जे माझ्या आयुष्यात घडतं तेच काही काळाने तुझ्याही आयुष्यात घडतं. पहिल्या जोडीदाराचा मृत्यू, मग त्यानंतर आलेलं एकाकीपण, मग कुणीतरी आपल्या आयुष्यात येणं, आपण सर्वस्वानी त्याला आपलं मानणं, त्याच्यावर विश्वास टाकणं आणि मग त्यांनीच आपल्याला आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा घाव देणं. आनंदच्या बाबतीत हेच झालं ना. मी अशीच पाठ फिरवली होती त्यांच्याकडे, जशी आता तू रोहितकडे पाठ फिरवलीस. पण मग एका क्षणी मागचं सगळं विसरून पुन्हा एकदा नव्याने त्यांना स्वीकारायचं ठरवलंच ना मी. म्हणजे म्हणजे तू माफ केलंस त्यांना? मी तुला सांगणारच होते. तू जेव्हा आलीस तेव्हा मी तुला फोन करायलाच जाणार होते. खूप दिवस नाही झालेत ह्या घटनेला, काल परवाच घडलंय हे सगळं. मधुरा, मी स्वतःशी आणि तुझ्याशीही खोटं नाही बोलू शकत. मी जेव्हा आनंदना म्हटलं की माझ्या घरी पुन्हा कधी येऊ नका, मला भेटू नका, तेव्हा त्यांनी सगळा संपर्कच तोडला माझ्याशी आणि मग जीवाची खूप घालमेल झाली ग. कारण मला नेहमीच ते माझ्या आयुष्यात हवे होते. नाही, तू माझ्यापेक्षा मोठी आहेस. मला माहितीये तू विचार करूनच हा निर्णय घेतला असशील. मी तुझ्या बरोबर आहे. पण माझ्या बाबतीत म्हणशील तर मला आता कुणाला मुभा नाही द्यायची ताई. खूप सोसलंय, खूप सहन केलंय. आतापर्यंत माणसं ओळखूच शकले नाही, त्यामुळे इतक्या वेळा ठेच खाल्लीये. आता मला नाही विरघळायचं.